बापाला शब्द दिलेला मोडणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर पण हार मानणार नाही. जिथं माझी आकाशाला भिडू दे रे देवा, पोलिसाचं बन आज कळू दे रे. जिथं माझी आकाशाला भिडू दे रे देवा, पोलिसाचं बन आज. माझा व्हिडिओ प्रत्येक जण बघणार हा पोलीस भरती करणारा विद्यार्थी आहे. माझे सगळे ऑडियन्स हे पोलीस भरती करणार आहे. पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकच सांगणार आहे, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये काही घडतंय आणि माझ्या लाईफमध्ये तेव्हा काय घडलं होतं. पोलीस भरती करणारा आपल्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी येतात, आपण कसं फेस केलं पाहिजे, ग्राउंड होत नाही, अभ्यास होत नाही, काही बाबा त्याच्यासाठी नक्की काय केलं पाहिजे, ह्यासाठीचा हा व्हिडिओ. मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे, समजलं का. त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत बघा, नका बघू मला काय घेणं नाही. माझं काय मी मार्गदर्शन करायचं, मी तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करणार, समजलं का. त्याच्यामुळं पोलीस भरतीला सुरुवात केली आणि रिझल्ट आला तात्काळ 2-3 महिन्यामध्ये मी जबरदस्त झालो. देवाने मला मस्तपैकी माझ्या आशीर्वाद होता, देवाचा आशीर्वाद तर सगळ्यांचाच असता, आपला आईबाप म्हणजे आपले देवाचे. पण मित्रांनो पोलीस भरती करायचे तर त्यासाठी येडं व्हायला लागतं. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. 2014 पासून पोलीस भरतीला सुरुवात केली, आर्मी भरतीला 2 वर्ष मी आर्मी भरतीमध्ये घालवले. 2014 2015 ग्राउंड बिऊंड सगळं काढायचं, फक्त मेडिकलला मी जायचो. मग तेव्हा आर्मीचा नाद सोडून दिला, कारण की ज्या गोष्टीमध्ये आपण फेल होतोय, समजलं का. इथं तुम्हाला एक गोष्ट शिकायला मिळेल, मेडिकल फेल होते पण तिथं होऊ शकत नाही, तर मग काय करायचं, जाऊ दे. त्याच्यात नाही आपल्यामध्ये ताकद आहे, जुनून आहे आपल्यामध्ये, देवाने ते आपल्याकडे शक्ती दिलेली आहे. मग ते नाही तर मी पोलीस भरती करतो. पोलीस भरती हा विषय माझ्या डोक्यामध्ये कधीच नव्हता बरं का, तुमच्या माहिती करता सांगतो मी. कधीच माझ्या डोक्यामध्ये पोलीस भरती नव्हते. माझ्या डोक्यामध्ये याड होतं, नुसतं आर्मीत जायचं, मिलिटरीत. 10वीतच ठरवलं होतं मिलिटरीत जायचं, समजलं. डोक्यातलं खूळ काढलं आर्मीचं आणि पोलीस भरतीचं खूळ डोक्यात टाकलं. 2-3 मार्गदर्शक भेटले. एक म्हणलं तू चांगला फिजिकल टीचर कर, मस्त प्रॅक्टिस कर, ते चालू केलं. एक जण म्हणला भाऊ ते मी जरा म्हणलं मास्तर आपल्या काय डोक्यात राहत नाही, अभ्यास होत नाही, काय नाही. पुस्तकं सांगितली आणि अभ्यास अशा पद्धतीने कर म्हणला. लक्षात नाही राहत काढ वाचून काढ, लक्षात नाही राहत काढ वाचून. डोक्यात तेच फिट बसलं, वाचून काढायचं. कारण की ते म्हणला की महेश वाचून काढ लक्षात राहीन. ते माझ्या डोक्यात फिट. महेशला मास्तरने सांगितले वाचून काढ लक्षात राहीन. घेतलं पुस्तक की काढलं वाचून, आणि लागलं ना लक्षात राहायला सुरुवात. 5 नंबर सकाळ ऑप्शन सकाळ माझे प्रश्न पाठ झाले. आता काय बोलावं. अहो सगळं शक्य आहे. तर तुमचं जे माइंडची एनर्जी ना, तुमची पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, तुमच्या शेजारचंच वातावरण तर नालायक आणि बेचव असेल तर तुमच्या अंगामध्ये कधीच पॉझिटिव्ह एनर्जी येणार नाही. हे ब्रह्मांड युनिव्हर्सल ताकद माहिती आहे का तुम्हाला, युनिव्हर्सल ताकद. आपण जसा विचार करत सारखा आपलं पूर्ण मन लावून त्याप्रमाणे आपली ती ताकद वापरतो आपण, समजलं का. तेव्हा मला एकटाच होतो, असा येड्यावानी काही करायचं मला कोण सांगणार नव्हतं. आणि मी कोणता मित्र मंडळी दुनियादारी चहा पाणी नाश्ता लायब्ररी कांदा लसूण तसल्याच्या नादी लागत नव्हतं बरं का आपण. आणि एकाच मास्तराचा सल्ला घ्यायचा, सगळ्याला इस्त्रीत बसायचं नाही. मास्तर पोलीस भरती कधी निघालो, मास्तर मी अभ्यास कसा करू, मास्तर मी फिजिकल कसं करू, ह्याला विचार त्याला विचार. आता इंस्टाग्रामला लई झाले शिकवणार आहे, ह्याला त्याला विचार. आपल्या दम लागतं, आपल्या दम, समजलं का. तू या दम आहे का ते कर, दम नाही ह्याला त्याला विचारायचं सोडून दे बेकार स्वतः, आणि ते जक्का आम्हाला कुठतरी. काला लोकाला विचारायचं रे, कष्ट आपल्याला करायचं, अभ्यास आपल्याला करायचे, पगार आपल्याला भेटणार आहे, आपले आईबाप सुखी राहणार. लोकाला काय विचारतो रे, एखाद्याला विचार ना अख्ख्या गावाला. ते एक रिअल उदाहरण सांगतो मला. एका मुलीनं मला इंस्टाग्राम मेसेज केला की सर, मला आठवणं बरं का एक्झॅक्ट, मी तो पूर्ण मेसेज पण नीट वाचला नाही का, कारण की ते म्हणली की येत्या 2-3 महिन्यामध्ये मी तयारी करून पोलीस होईल का. म्हणलं असले फालतू प्रश्न काय मला विचारू नका म्हणलं. भरती निघल नाही निघल नंतर गोष्ट, तुमची तयारी आहे का. मग तिकडनं रिप्लाय आला, मला तुमच्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नव्हती. म्हणलं मॅडम मला दिवसाला 30-40 तरी मेसेज येत असताना म्हणलं की सर भरती कधी आहे, मी 2 महिन्यात पोलीस होईल का. मी तीच उत्तर द्यायची का, समजलं का नाही. तुम्ही तयारी करा ना. आपली जर तयारी 100% असणं, कशाला कोणत्या मास्तराला विचारायची काय गरज आहे का. ह्याचा व्हिडिओ बघितला आणि त्याचा व्हिडिओ बघितला, काय गरज आहे का.
मी सांगतो, जाऊ द्या, विषय बाजूला ठेवा. पोलीस भरतीला सुरुवात केली. एक मास्तर म्हणलं स्पोर्ट खेळ 400 मीटर. मला 400 मीटर काय असतं, मला गेम असतो त्याच्यात खेळा की तुला कुठं बी मेडल भेटन, पोलीस भरतीमध्ये तुला फायदा होईल. बसलं खोल 400 मीटरचं, केली तयारी झालो. 400 मीटर खेळलो नाही, पण पोलीस झालो 2017ला 100 पैकी 100 मार्क घेऊन. अहो डोक्यामध्ये जर खूळ असेल, आपल्याला कोणते भिकारसूट लोक आपल्या शेजारी ठेवायचे नाही की ते आपल्याला निगेटिव्ह करतील. ग्राउंड सुरू केलं, अभ्यासाचं तुम्हाला सांगितलं, वाचायला सुरुवात केलं पाठ झालं 2017ला पोलीस. कसं काय झालं, कारण की कोण मला सांगणारच नव्हतं ना, ते कोण जमायचं नाही. अहो आपल्याला जमतंय, आपल्याला सगळी येतंय. लोक हवेत उडायला, लोक म्हणजे इमान हवेत उडायला लागले काही दिवसांनी, लोक हवेत उडा त्यांना अशा फाड करीत. अहो सगळं शक्य आहे. पोलीस भरती गेले टॉप लेवलचे, काय IPS लेवलची एक्झाम नाहीये. दरवर्षी भरपूर IPS होतात आणि दरवर्षी भरपूर पोलीस कॉन्स्टेबल होतात. त्यांच्यात काय वेगळी ऊर्जा असते का, त्यांचं खाणं पिणं डाएट काय वेगळं असतं काय. अहो कालवण भाकरी खात्यात, शिस्त शिकतात, डिसिप्लिन शिकतात, तेव्हा ते होतात. उठसूट मला पोलीस व्हायचंय असं तोंड फाट 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 32 कानाखाली मारावा, तर काय जिंदगी आहे तुमची. सख्या 5 बहिणी होत्या, आईबाबांनी लग्न करू कर्ज बाजार झाली होती. मोठा भाऊ बी होता, मोठा भाऊ बाहेर शिकायला होता आणि मी आपला टांग बसलो पोलीस भरती करत. म्हणलं एका मार्काने 2016ला एका मार्काने गेलो होतो. 90 मार्क फिजिकलला होते आणि 73 मार्क मला लेखीला होते. 165चं मेरिट, 168 लागल्यानंतर 165वर मेरिट आलं. माझी होती 163 टोटल. पुणे सिटी 2016 ओपन मेरिट 165. तुम्ही कधी पण जाऊन चेक करा. 163 164वर पण मेरिट आलं होतं. एका मार्काने गेलो. दुःख होतं, तोंड जोडून घेतलं आणि त्याच दिवशी तयारीला लागलं. घरचे म्हणले बाबा कामाला जा. मला काम जमत नाही, आपले यावर्षी पोलीस होणार नाही, तर नाही झालं तुमच्या हाताले काय करणार. ठीक आहे म्हणलं, तर तुझं बघ म्हणले. काम बिम केलं मस्त पैकी, तयारी सुरू केली वर्षभर. कुणाच्या आद्यात ना माझा मोबाईल पार बंद करून टाकलं. कोण मित्र नाही आपला, कोण संगती नाही आपला डोक्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये पोरी बिरी दहशत, असं रगील माणूस आपल्या डोक्यात विचारच वेगळे. पोरी बिरीचा संबंधच नव्हता आपल्यामध्ये, कारण डोंगराला तयारी करायचो ना आपण. डोंगराला तयारी करायचो आणि घरापाशी देवळामध्ये अभ्यास करायचो. फक्त जेवायला घर जायचो, झोपायला बी त्या देवळामध्ये. तिथून पाली येते, तिथं वरती घरटी त्या पाखरांची कावळे येत्या, कबूतर येत्या. अहो त्याच्यात अभ्यास केला मी. आणि मागच्या पण मी आता तुम्हाला मार्गदर्शन व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की झोप आली की तात्काळ झोप घ्यायची. समजलं का, म्हणजे आपण सकाळी वर्कआउट करून आपल्याला अभ्यासाला बसल्यानंतर झोप येते, कारण वर्कआउट करतो, शरीर दमतं, आपण मस्तपैकी डाएट करतो, अभ्यासाला बसली की डुलकी लागते, तिथंच आडवं पडायचं. आणि मी नेमकं तेच करतो. मला काय कोणी सांगितलं नव्हतं, तो माझा स्वतःचा अनुभव होता. समजलं का. तेव्हा युट्यूबला कोणताही युट्यूब चॅनेल नव्हता पोलीस भरतीला मार्गदर्शन करणारा. तेवढा महेश आवळेचा 2018ला का 19ला हा युट्यूब चॅनल ओपन केला. तेव्हा पोरांना मार्गदर्शन मी करायला होतं. त्याच्यानंतर भरपूर जणांनी युट्यूब चॅनल ओपन केला. तेव्हा युट्यूबला काही नव्हतं. झोप आली की झोपायचो आणि नेमकी लोक मला त्या टायमाला बघायचे की महेश अरे झोपलंय ते देवळामध्ये, झोपा गाडी ते लोकांमध्ये चर्चा. आणि ही भिकार मित्र गावातले म्हणतात किती भिकारचोट नालाय कसा देळेंद्र यायची. हा महेश चल तुला आज प्रश्न विचारतो. आता मग पुस्तकाचं डिग लागलेला असं माझ्याकडे पुस्तकं का बरं माहिती आहे का तुम्हाला, कारण की नवीन पुस्तक आणलं ना नवीन जोश येतो. एक पुस्तक तरी पूर्ण वाचायला आठवडा तरी लागतो, चांगलं पाठांतर करायला. पूर्ण मी नवीन पुस्तकाला लगेच खरेदी, कारण मी कामाला जायचो ना, नाईटला जायचो कामाला, पैसे असायचे माझ्याकडं. शिक्षणाला पैसे खर्च करायला मला काही वाटत नाही, फालतू कामं करत नाही. फक्त पोलीस भरती डोक्यामध्ये तेच होतं, म्हणजे येडा लई येडा. मग येडा म्हणजे येडीच म्हणायची मला लोक. अहो डांबरे डोंबरेनी त्या चिखलातून, पाण्यातून, पावसातून, ढेकळातून, काँग्रेसातून कुठं नाही पळायचो, काही येड लागलं होतं मला. आणि येड लागल्याशिवाय काहीच होत नाही. पुस्तकं घ्यायचे, म्हणजे तुला प्रश्न विचारतो आणि दात काढायचे. मला कळत होतं ही भिकारचोट माझी मजा घेतात, पण त्यांचे तोंड मी कधी गप केली. 2017 जेव्हा मेरिट लागलं ना, या सगळ्यांचे तोंड मी गप करून टाकली. त्यांना बोलताच आहे ना. तसं तुम्हालाही करायचे. सगळ्यात घाणेरडी जात म्हणजे आपली भावकी. बोलायचं तुम्हाला राग येईल, पण मला सांसलाचे शाण्याला शब्दाचा मार आणि गाढवाला लातांचा मार. समजलं का. ईट का पत्तर ईट से ही मिळत आहे हमारे पास, असला माणूस आहे आपण. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं की शांतता, संयम हा एकदम शांत डोकं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये. समजलं का. मी ह्याचं तुम्हाला उदाहरण सांगतो की
कोण काय बोललं की लगेच हुरळून जायचं नाही, कोणी काही आपला अपमान केला की लगेच हे करायचं आणि ते करायचं. एकदम शांत पद्धतीने आपलं टार्गेट तिथपर्यंत पोहोचायचंय. आपल्याला तिथपर्यंत पोहोचल्यावर लोकांना कळलं पाहिजे. पोहोचेपर्यंत गावगार जायचं नाही. मी ह्याव करतो, व्हॉट्सअपला स्टेटस यंदा मी दाखवतो सगळ्यांना, यावरती वरदीस मिळवतो, शांततेत कार्यक्रम करतो, कमबॅक करतो, कांदा करतो. कमबॅकचं काय, पुन्हा एकदा कमबॅक करतो. अरे काला लोकांना दाखवतो, तू तुझं कर ना. कमबॅक 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 म्हणजे तरी माहिती आहे का तुम्हाला? आता कमबॅक असा करतो की धिंगाणाच घालतो, त्यात नाही दम, आणि तो ठेवतो स्टेटस. काय शांतता आणि संयम, म्हणजे तिथपर्यंत जाईपर्यंत कोणाला काहीच बोलायचं नाही. म्हणले पाहिजे, म्हणले नाही म्हणले काही गरज नाही. आजही महेश आवाच्या चर्चा ह्या विरोधकांच्या पार्टीमध्ये होतात आणि तिथून आपल्याला खबर येते की भाऊ तुमची चर्चा चालली होती. एवढी दहशत पाहिजे आपली. ते मला ओळखता नाही ओळखत, आपली पण इथं दहशत आहे, समजलं का? त्यामुळे चर्चा आपल्या चार चौकात विरोधकांच्या ठिकाणी झाल्या पाहिजे, समजलं का? शांततेने चालायचं, तिथपर्यंत अभ्यास ग्राउंड करायचं, कोणाशी गिनते नाही करायचं आणि पोलीस होऊन जायचं. ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही, डोक्यामधली काही नाही, समजलं का? शांततेने विचार मग करणे म्हणजे काय आलं, त्याच्यामध्ये तुमची मैत्री आली, तुमचे आई वडील आले, नातेसंबंध आले. आता कसं प्रत्येकाला खुश ठेवून आपण सगळी कामं करू शकत नाही. काही काहींना नाखुशही ठेवावं लागतं, काही काहींची कामं नाही ऐकायला लागत नाही, घरचे पण कामं असतात, काही काही गोष्टी इग्नोर करायच्या. आता कसं प्रत्येकाला खुश ठेवत सक्सेस होणं ही नाहीच आहे, गोष्टच नाही आहे. त्याच्यामुळं यांना एकदम क्लिअर सांगायचं की वर्षभर मला कॉल मेसेज करू नका, मी कोणाच्या कार्यक्रममध्ये येणार नाही, कोणाचे लग्न पार पाडणार नाही, कोणाच्या सत्यनारायणच्या पूजेला येणार नाही, कोणाच्या 10व्याला 13व्याला कशालाही येणार नाही मी. आणि त्यांना एक सरळ सांगून ठेवायचं की तुमचा माझा 1 वर्षापुरता संबंध संपला. मी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतोय म्हणल्यावर ह्याच्यामध्ये खूप तथ्य आहे, समजलं का? आला कोणाचं काम गेला बोंबलत, घरच्यांनी काम सांगितलं, घरच्यांना माझं मला वर्ष द्या, नंतर मी तुमचा गुलामच आहे. नाही झालं तर मित्रमंडळाचा संबंधच येत नाही, दादा मला फोन करू नको, मी नाही कुठे येणार. आता संयमचा विषय कसा असतो, 2016चा आम्ही 1 मार्काने फेल झालो होतो, तेव्हा माझं माइंडसेट हल्लच असेल ना, मलाही त्रास झाला असेल ना. आता तो सय्यारा पिक्चरवरती एक मी रील बनवली होती की एकामध्ये प्रेमामध्ये धोका खाण्यापेक्षा मेरिटमधून जर 1 मार्काने बाहेर पडला तर तो त्रास खूप खतरनाक असतो. मुलं डिप्रेशनमध्ये होतात, पण आपण येडी माणसं आहे, आपल्याला डिप्रेशन आपल्याला काहीच माहीत नाही. आपल्या डोक्यामध्ये फक्त सक्सेसचा आकडा दिसतो. सक्सेसचा आकडा आता लय मोठा आहे आपला, मला सक्सेस दिसलं पाहिजे. डिप्रेशनमध्ये आपल्याला जायचं नाही. त्याच्यामुळं एकदा हारल्याने का आपण काही झिजत नाही, मरत नाही. आत्ताशी आपलं वय 18 ते 20 आहे, लोक 30 35 वयापर्यंत रिस्टार्ट मारतात. हान गाडीला केक. अहो 1च वर्ष असं द्यायचं की तिथं पैसे पण चांगले खर्च करायचे, खाण्यावरती, डाएटवरती, शिक्षणावरती, पुस्तकांवरती, स्वतःवरती. नंतर गरजच पडली नाही पाहिजे. तुम्ही 10 वर्षाचं तुम्ही 30 पुस्तकं, 30 ग्राउंड, 30 मास्तरांची तोंड, 30 वह्या, 30 पुस्तकं, 30 10 वर्ष करणार. 1च वर्ष चांगलं करा ना. खर्च करायचा आपल्या शरीरावरती करायचं आहे, ते का आपण लोकांच्या शरीरावरती करत नाही. तुम्ही लोकांच्या शरीरावर करत असाल तर तुम्ही चिताड मेले 3 टाइम तुम्ही, समजलं का? त्याच्यामुळं काय असं रिस्टार्ट करायचं आहे तर पुरे येण्यावानी करायचं, म्हणजे काम झालंच पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मित्रांनो सुरुवात करायची. नाही मला ना यावर्षी मला पोलीस भरतीला ट्राय करायचं आहे. अकॅडमीला ॲडमिशन येतात ना सर, माझ्या मुलाला ह्या वर्षी पोलीस भरती करता ट्राय करायचं आहे. बघूया आता आपण. ट्राय नाही, पोराला व्हायचंच. आमचं काम आहे क्लास घेणं, ग्राउंड घेणं, चांगलं काचा शिवाय देणं, करून घेणं. यांनी झोपा काढलं तर काय. सुरुवात करणे म्हणजे शेवट करणे, आणि शेवट कधी चांगला असतो समजलं का तुम्हाला? हॅपी एंडिंग. सुरुवातीला त्रास कोणत्या गोष्टीला नाही, पण शेवट हा एकदम चांगलाच झाला पाहिजे असं माझं मत आहे. आणि असं मी पण रील कधी बघत असतो, त्याच्यामध्ये मला एक वाक्य खूप आवडलं होतं, हे तुम्हाला मी सांगतो आज. कारण की ते मी स्वतः पाळतो. कारण की जे बनायचं आहे ना त्याचाच विचार करायचा. 100% तुम्ही तेच बनसाल मित्रांनो, ह्याचाच विचार करायचा. डोक्यामध्ये कोणतेही माइंडसेट अजिबात चेंज होणार याचा. वायरीला वायर, डोक्याचे मेंदूचे अजिबात चिटकून द्यायचे नाही. जी लाईन चालली त्या लाईनीनेच चालायचं. हिवाला रस्त्यामध्ये काटे तुडवायचे, पाय तेवढे भक्कम करायचे, तेवढे तळपाय भक्कम करायचे, काट्याचा पार भुगा करून टाकायचा. जे बनायचंय त्याचाच विचार करायचा आणि त्याच मार्गाने मित्रांनो चालायचं. हे यश बिश कोणाच्या वाट्याला येणारी गोष्ट नाहीये. हिवाला त्याला तो झाला, त्याच्या मागचं कष्ट. आज तुम्ही काहीतरी सक्सेस आहे, उद्या माग वळून बघितलं तर डोळ्यातून पाणी आलं पाहिजे की मी त्या कष्टातून आलोय. कोण सहज येत नसतं मित्रांनो.
त्याच्या मागं खूप त्रास असतो. आणि तुम्हाला मी असला जबरदस्त पॉईंट सांगणार ना, हा पॉईंट तुमचा ना कोणता मास्तरला सांगणारच नाही मित्रांनो. असलं जबरदस्त माइंडसेट बनवायचं मी तुम्हाला सांगतो, ते आता तात्काळ लिहून घ्या. काय माइंडसेट येडा बनवायचा, माइंडसेटला असला फिट करायचा ना. मला 15 राऊंड पळायचे, 15 राऊंड झाल्याशिवाय मला थांबायचंच नाही. 15 राऊंड मारले ना त्याच्यानंतर 2 अजून आगावर राऊंड मारायचे. का माहिती आहे का? कारण की आपला जो माइंडसेट तयार झालेला असतो तो 15 राऊंडचा असतो. ज्याची तयारी असेल तोच 15 राऊंड पळणार बरं का. एखादा 2 राऊंड पळणार म्हणून मी 15 राऊंड मारतो, मग सर म्हणले होणार नाही. जे ज्याचे रोज प्रॅक्टिस आहे ना तोच 15 राऊंड मारणार. आणि जो येडा आहे ना येडा, ज्यांनी कधी 15 राऊंड मारले नाही तोही 15 राऊंड मारणार. का? कारण की त्यांनी माइंडला तर तसे आदेश दिले ना, मला 15 राऊंड पळायचे, 100% तो 15 राऊंड पळणार. पण जो 15 राऊंड पळणार आहे त्यांनी 16 राऊंड पळायचे, 17 राऊंड पळायचे. आपल्या शरीरामध्ये ताकद असते, तुम्हाला माहित नाही. हिडन पॉवर ती कोणाच्याही शरीरातून बाहेर येत नाही. ती सिच्युएशन क्रिएट होते, ते ब्रह्मांड ते ताकद देतं. तुम्हाला माहित नाही, मी आज इथपर्यंत पोहोचलो, मी ब्रह्मांडाच्याच ताकदीने पोहोचले मित्रांनो. विचार करायची क्षमता एकदम हाय लेवल, म्हणजे हाय लेवल. तिथपर्यंत कोणी आपल्या तसला विचारच केला नाही पाहिजे. मला करायचंय, मी ते करणारच, आणि ती गोष्ट होतेच. समजलं का? आपल्या शरीरातली ती ताकद बाहेर काढायची म्हणलं ना, आपल्याला बधीर होईपर्यंत आपल्याला काम करायचंय. पुशअप मारतोय, मारायचे दमलोय मी, संपलो. स्वतःच्या माइंडला समजलं की मी आता संपलोय, मी 100 पुशअप मारलेत. अजून 5 पुशअप जाणार आणि ते 100% जाणार. हे मी अनुभवलंय, स्वतः केलंय. 150 kgचं लेग वर्कआउटला मी 150 kg स्क्वॉट मारले. माझ्या डोक्यात होतं 3 मारायचं, पण मला 3 मस्त रिलॅक्समध्ये गेला. डोक्यात आलं 5 मारायच्या, परत 2 मारल्या, 5 पूर्ण करून टाकल्या. स्वतःतली ताकद ती बाहेर काढायची. बाहेर पाय जाम झाल्यात तरी पळ, दम लागलाय तरी पळ. पाळल्यानंतर जो स्वाभिमान आहे तो कुठल्याही बाजारामध्ये विकत भेटत नाही. समजलं का? व्यायाम झाल्यानंतर अजून 2 राऊंड मारणे कोणाचीही कामं नसतात. 1600 मीटर झाल्यावर 1 राऊंड अजून मारणे ते कोणाचीही कामं नसतात. समजलं का? 100 मीटर होऊन सुद्धा अजून पुढं 50 मीटर जाणे ते कोणाचीही कामं नसतात. 8.5 मीटर गोळा टाकू नये, पुढं अर्धा मीटर 1 मीटर गोळा टाकणे कोणाचीही कामं नसतात मित्रांनो. आतमधली शक्ती बाहेर काढा. बाहेर आतमध्ये खूप जबरदस्त शक्ती. माणूस, वानराचा माणूस झाला एवढा मोठा, हवेत उडायला लागला. सोपी गोष्ट नाही. माइंडसेट समजलं का? एकदा तुम्हाला आपल्या आतमध्ये ताकद समजली ना, तुम्हाला सक्सेस होण्यापासून कोणीच वाचू शकत नाही म्हणजे कोणच अडू शकत नाही. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. नाही केलं तरी काय चालेल, पण तुमच्यामध्ये तो बदल झालाच पाहिजे मित्रांनो. यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवलाय. हे काय स्क्रिप्टेड नाहीये. जे मनामध्ये होतं ना तेच बाहेर दिले तुम्हाला. समजलं का? आणि मी ते स्वतः केलेलं आहे. जय महाराष्ट्र.